तर काय डायरेक्ट शेतात आलं तर पहिल्यांदा सुरू शेतात आल्या मग काय आपण डायरेक्ट बिना असल्या आपल्याला वरी चाललं डायरेक्ट भोपळे काढायचे होते पहिल्यांदा मग भोपळे काढायचे बघायला तर काय खाली भीती वाटला तेवढी मोठी मग एवढी भीती वाटली बेकार बाबा भोपळा जरी खड्ड्यात म्हणलं आधी उतरून घ्यावं खाली कारण बाई एवढा उंच होता ना पाय निष्ठाची भीती वाटला ते भीत पण छोटी होती मग बेकार तर नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा काय खतरनाक व्हिडिओ आहे बाई. पहिल्या शेताकडे आलो डायरेक्ट शेताकडे आल्या मग आपल्याला कसं पहिली भेट कोणाची असते आपल्या पांडूची भाऊ पांडू म्हणला मालक कुठे गेलतो दिसना गेलतो मग भेट जरा बोलणं केलं की पांडू लगेच लांब पडला पुन्हा पांडूवर बघतो तर काय आपल्या टाळ्याला फाडला होता पांडू म्हणला आता 2 रपके दिन बाबा नाटके करणं म्हणलेले मग पांडू असा जरा बघितलं मग आपल्या जायचं डिपो जळालता थोडा आपला मग तिथे गेले की मग बघतो काय एवढा भाई एवढा बेकार काम निघालतं ना मग काय विषय ना सगळे शेजारचं जमा झाले तिथं शेजारचे जमा झाल्यामुळे बघितले काय झालं नेमकं मग काय तिथला तार तुटला होता जरा मग तार तुटला लगेच आमच्या अंकलने जरा जोडून घेतली त्याला 1 नंबरमध्ये मग तिथून आलं डायरेक्ट आपल्या रास चालू होती आज आपल्या अंकलच्यात मग रास चालू असलं मग काय आपल्या गहूचं नुकसान झालं बाई गहू एवढा बेकार ना बाई बघा का मग काय तसंच काम करायला चालू केलं मग इकडं आमच्या आंटीचं वेगळंच भाई बैलगाडी आली की आंटी म्हणलं मी चालवणार आहे आता खतरनाक मध्ये मग लगेच आंटी घेतली मी लगेच आपण काय इकडे बाई मजा ऊसाची एवढा खतरनाक शेजारानं ऊस लावले भाई इकडे एवढा खतरनाक ऊस होता ना भाई गोड सुटक मग काय ऊस खात गेलो आपल्या ट्रॅक्टरकडे लगेच घेतला ट्रॅक्टर घेतला की निघायचं होतं आपल्याला घरला पोती घेऊन आपल्या अंकलच्यातले मग घेतलं की तर गाडी पण टाकली भाई गाडी झाली ती पंक्चर 2 दिवस झाले मग आमचा भाऊ म्हणत कसा आहे विषय लगे बाबा तर भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.